आपण देवाला गाडी नेतो नवीन गाडी घेतल्यानंतर, हे मराठा समाजासाठी दैवतच आहे. त्या देवानेच गाडीत बसावी अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. ही मराठा समाजाचा सेवक म्हणून मला खूप आनंद झालेला गाडी त्या संदर्भात. देव का सोडून चर्चा सुरू झाली. विरोधी कोण टीका करतात? अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. तुम्हाला कोणी विचारित नाही घंट्या. माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायका सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण, शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. मला येऊन दे इकडं. बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय. आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप येत ना राव, त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. मी मागील 15 दिवसामध्ये गाडी आणली आणि मनोजदादांचा दौरा लागला. माझी इच्छा होती की मनोजदादा मराठा समाजासाठी काम करतात, आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शरीराचे पाक हाल करून घेऊन काम करतात. उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही. मग ती दौरा लागल्यानंतर मी त्यांच्या दौऱ्यात 2 दिवस होतो. मी सरकोलीच्या या ठिकाणी त्यांना गाडीत बसणे विनंती केली. दादा पहिल्यांदा नकोच म्हटले होते, पण मी विनंती केल्यानंतर दादानी गाडीत बसण्याचे बसले. आणि ही गाडी फक्त मराठा समाजाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आमच्या लहान म्हणजे मुलाबाळांचा प्रश्न, शिक्षणाचा वाटोळ होऊ नये यासाठी त्यांनी दौरा केलाय. कास्ट कुणबी सर्टिफिकेटसाठी. यासाठी आमची तीव्र इच्छा आहे की सर्व समाजाला आरक्षण मिळावे, सर्वांच्या मुलाबाळांचे शिक्षण आणि सोयीस्कर होऊन त्यांना नोकऱ्या वगैरे लागतात, यासाठी सर्वांनी मिळून हे केलेलं आहे. कितीची गाडी आहे नेमकी, कशी ही गाडी 1,90,00,000 ही आहे. ही माझ्या भावाच्या नावावरती आहे. आमचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. सराफ भाऊ कलकत्त्याला असतो, मी इथं असतो, आणि टोळ्या वगैरे आहेत. ही गाडी 1,90,00,000 असून या गाडीवरती 1,50,00,000 लोन केलेले आहे. काय मनोज दादांनी या गाडीपासूनची दौरा सुरू केलाय, आनंद आहे, समाधान आहे? हो, खूप समाधानी आहे. मनोजदादा, आपण देवाला गाडी नेतो नवीन गाडी घेतल्यानंतर, हे मराठा समाजासाठी दैवतच आहे. त्या देवानेच गाडीत बसावी अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. ही मराठा समाजाचा सेवक म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.